हाय गाईज, वेलकम टू भूषण व्लॉग 05। तर आज आपण तवा कोळंबी रेसिपी बनवणार आहोत। त्यासाठी मी 250 ग्रॅम कोळंबी घेतली साफ करून। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाका, अर्धा चम्मच लाल मिर्च, थोडीशी हळदी पावडर, अर्धा चम्मच अद्रक लसूण पेस्ट आणि 1 चम्मच लिंबाचा रस व्यवस्थित मिक्स करून कोळंबीला अर्धा तास मॅरिनेट करू। आता एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे, कांद्याला मी बारीक चिरून घेणार आहे। त्यानंतर एक टमाटा घ्या मोठ्या आकाराचा, त्याला देखील बारीक चिरून घ्या। कोथिंबीर घेतली थोडीशी, ती पण पूर्णपणे बारीक चिरून घ्यायची आहे। आता तवा कोळंबी म्हटल्यावर मी इथे तवाच घेतला आहे, तर मी इथे नॉनस्टिक तवा घेतला आहे। तुम्ही लोखंडाच्या तव्यावर देखील बनवू शकता। 1.5-2 पळी तेल टाकून 1 चम्मच जिरं टाकलं आहे। जिरं तडतडलं की त्यामध्ये कांदा ॲड करू। कांद्याला ब्राऊन होईस तोपर्यंत भाजून घ्या। त्यानंतर त्याच्यात ॲड करणार आहोत आपण 1 चम्मच अद्रक लसणाची पेस्ट। अद्रक लसूण पेस्ट व्यवस्थित मिक्स झाली की त्यानंतर आपण त्यात ॲड करणार आहोत टमाटा। टमॅटो आणि कांदा हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून मीडियम गॅसवर थोडंसं शिजवून घ्या। त्यानंतर आपण त्यात मसाले ॲड करणार आहोत। 1 चम्मच धना पावडर, चवीनुसार मीठ, थोडीशी हळदी पावडर, 1.5 चम्मच काश्मीरी लाल मिर्च पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला। कमी गॅस करून सगळे मसाले आपण मिक्स करणार आहोत। आता थोडीशी कोथिंबीर ठेवून आपण त्यावर झाकण ठेवून एक 5-10 मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत। 5 मिनिटानंतर मसाल्याला व्यवस्थित तेल सुटेल, त्यानंतर आपण मॅरिनेट करून ठेवलेली कोळंबी त्यामध्ये ॲड करणार आहोत। मसाल्यामध्ये कोळंबी व्यवस्थितपणे पूर्ण मिक्स करून घ्या। त्यानंतर त्यामध्ये मी 1 वाटी गरम पाणी टाकणार आहे। पाणी मिक्स झालं की त्यावर झाकण ठेवून 10 मिनिटं शिजवून घ्या। 10 मिनिटानंतर कोळंबी व्यवस्थित सॉफ्ट होऊन शिजून जाईल। तर ही आजची आपली रेसिपी रेडी। तर वरनं कोथिंबीर टाकून गरम गरम सर्व करा। तर पुन्हा भेटू अशाच ब्लॉगसह। तोपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनल आणि इन्स्टा चॅनलला फॉलो, लाईक, सबस्क्राईब करा।